त्याच्यानंतर आत्ताच येताना मी बातमी वाचली की लाडकी बहीण 5 लाख महिलांचे अर्ज आता बाद ठेवलं, अपात्र 5 लाख. मग ते जे काय मतं त्यांना जर का लाडक्या बहिणीने त्यांना विजय मिळवून दिला असेल तर ही लाडक्या बहिणीची फसवणूक नाही तर दुसरं काय होतं. बहिणीने सगळं जाऊन विचारलं पाहिजे. जा 3 भाऊ होते ना, जॅकेट भाऊ, दाढी भाऊ, देवा भाऊ, जा विचारा त्यांना. तेव्हा काय भाऊ गर्दी झाली होती, मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ. पण ही सगळी 5 लाख म्हणजे आतापर्यंत 5 लाख महिलांना अपात्र ठरवलेलं आहे. ही बातमी आता ऑनलाईन वाचली मी. मग त्यांना दिलेले पैसे तुम्ही घेणार परत असाल आणि यापुढे जर का लाभ देणार नसाल तर त्यांनी दिलेली मतं सुद्धा तुम्ही तुमच्या पक्षाच्या मतदार यादीतनं किंवा मतदान संख्येतनं वगळणार आहात का? कारण तुम्ही फसवून घेतलेली मतं आहे. अनेक आपला महाराष्ट्र एवढा काही उपराटा नाहीये की कोणी काही केलं तर त्याचे उपकार तो विसरत नाहीये. मी समजू शकतो. आता तुम्ही जे काय अंबारस तुमच्या फिल्ममध्ये फोटो दाखवले, साध्या साध्या, कारण एक ठिकाणी मी सुद्धा आहे त्याच्यामध्ये. समोर त्या शेतकरी महिला बसल्या होत्या, कामगार महिला मजूर, शेतमजूर. आणि त्यांना मी विचारलं की काय ताई तुम्ही आता खुश असाल ना, लाडकी बहीण योजना आलेली आहे. तिने एकीने सांगितले की कसलं म्हणजे 1,500 रुपयामध्ये घर चालतं वय. तिच्या बाजूला एक तिचं पोर बसलं होतं, 5-6 वर्ष, 4-5 वर्षाचं असेल. याची ऍडमिशन करायची, याला शिकवायचं, याला शिकायचंय. 1,500 मध्ये काय शिकवणार मी? सुदैवाने तिकडे आपला शिवसैनिक होता, काय त्याचं नाव, अंबादास भालेकर. मला म्हणाल साहेब काळजी करू नका, मी करतो काहीतरी. आणि मला वाटतं 15-20 दिवसात अंबादासनी मला फोन करून सांगितलं की साहेब त्या मुलाला आपण शाळेत ऍडमिशन केली, त्याच्या शिक्षणाचा खर्च आपण करतोय. मग 1,500 रुपये तुम्ही तेव्हा निवडणुकीच्या तोंडावरती माझ्या बहिणींना, मी लाच म्हणत नाही पण फसवणूक म्हणून केली तुम्ही, ओवाळणी देतो. मग ती बहीण सुद्धा म्हणाली की काहीच नाही तर हा देतोय, मग याला नाही कसं म्हणायचं? दिलं, मग दिली असतील मतं, दिलीत असं माझं म्हणणं नाही. कारण बहीण सुद्धा माझी हुशार आहे. फसवा कोण आणि खरा कोणी ती ओळखते. पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्याला आता वाचा फुडली पाहिजे. ठीक आहे, निवडणुका येतात, निवडणुका जातात, हार जीत होत असते, पण ही हार नाहीच आहे. आपण जिंकलेलो आहोत. कारण लोकांच्या मनात आज सुद्धा शिवसेना आहेच आणि आपली शिवसेना आहे. आणि यांना काय वाटतं, जे गद्दार झाले त्या गद्दारांना सांगू इच्छितो, अरे तुम्हाला तानाजी मालुसरे नाही होता आलं, शिवाजी महाराज तर सोडूनच द्या, बाजीप्रभू देशपांडे नाही होता आलं, पण खंडोजी खोपडे व्हायला सोपं असतं. ते खंडोजी खोपडे तुम्ही झाल्यात, सूर्याजी पिसाळ तुम्ही झालेला आहात. म्हणून ही ताकद आता एकवटलेली आहे. या ताकदीची शक्ती ही जोपर्यंत आपण या सरकारला दाखवत नाही, नवे माझं तर म्हणणं की यावेळेला आपली संधी, त्यांनी सगळी ज्या काही काळ्या विद्या असतील किंवा आणखीन काही कारस्थानं असतील त्या माध्यमातून आपली संधी हिरावली. कारण आज सुद्धा जिथे जिथे जातोय सगळे म्हणतात उद्धवजी असं तर होऊच शकत नाही. आम्ही सगळ्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे, तुमचा पराभवच होऊ शकत नाही, सगळं पराभवच होऊ शकत नाही. आता ह्या एक एक गोष्टी त्यांनी ज्या काय थापा मारल्या या तुम्हाला सगळ्यांना सांगायला काय हरकत आहे? जसं निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली, आता मला कळलं, तुम्हालाही कळलं, कारण तुम्ही वाचता तोच पेपर मी वाचतो. आतापर्यंत जवळपास 5 लाख महिलांना अपात्र ठरवलेले आहे. बरोबर आहे. लाडका भाऊ योजना बंद, 1 रुपयात पीक विमा योजना तिचे सुद्धा 12 वाजलेले आहेत. त्याच्यानंतर ते काय त्यांनी योजना दूध बीत काय सगळं केलं होतं ते सुद्धा बंद. अगदी निर्लज्जपणाने आपण जे गोरगरिबांसाठी 10 रुपयात शिवभोजन थाळी निर्माण केली होती, दिली होती, ती योजना सुद्धा आता बंद करण्याचा घातक आणि नतद्रष्ट विचार हे दळबद्री महायुती सरकार करते. म्हणजे गरिबांसाठी काहीच नाहीये. नुसतं जायचं आणि तिकडे डुबक्या मारा, अरे पण तू डुबलास तरी चालेल पण डुबकी मार. हे हिंदुत्व नाही, असं नाही हिंदुत्व चालणार. हे हिंदुत्व मला बिलकुल मान्य नाही. जर गोरगरिबांना तुम्ही उपाशी ठेवून त्यांना मोफत काहीतरी देताय, अशा आविर्भावात उपकार केल्याच्या आविर्भावात वागणारे सत्ताधारी